धावपळ करीत बाबाजी हो आपले देव येणं झालं तर केजुरगडावरती देवाचा दिवार का बाबा आम्हाला आठवेना ते देव हा तुम्ही चाला बरं कशाला ते देवाला आवरायला आवडवा आवराला आता थंडीने गुंगली चांगली असू अरे आवराला बाई असं ना म्हणून देव सारखी येड्यासारखी करू लागली हा भागा भागा बनू काहीतरी झाले असताना बरदाना त्याला चार लागल्या तुला पुढे शोधू मला सांग मागे चाळीवर पिक्चरला घेऊन गेलता न्यायला पाहिला पुन्हा तो चालू त्याला असं ना त्याला पिक्चर कोणता पाहिला कोणता पाहिला तो सोने डुबऱ्याचा सोने डुबऱ्याचा माझी मानू गा भानू तुला पुढे शोधू मी तुमची लग्नाची माझ्या साधी भाऊ उद्या तुझे काळे कोळसे आता लग्नाची गरज त्याला देवा असं येण्यावानी करू नका ना बाई सांगा दिवा महाराज अरे माताचा मुखयंत्र मला बघायचं नाही स्वप्नामध्ये मला सुंदर स्त्री स्वप्नामध्ये आली बर आणि स्वप्नामध्ये छंद लावून देवा तीच पाहिजे भाऊ तीच पाहिजे काय रे तू काय जेवढा मेंटल आहे का देवा झाले काय रे अरे स्वप्नात कुठे सिऱ्या येते का नाही प्रधाना तुला खोटं वाटतं सिऱ्या नाही येते स्वप्नात जर कधी माझं खोटं असणार या खांबावरती पाहावं काय अक्षर आहे येशील माझ्या गावात तर समजेल खंडीराया नाहीतर पखाल्याचा हेरा समजून तू लिहलं का मी लिहलं मग माझं स्वप्न खोटं कशावर म्हणतो देवा असं येण्यावानी करू नका बाई मी गेल्याशिवाय राहणार नाही मला सोडून जाऊ नका ना महाराज जाणार म्हणजे जाणार असं हो देवा तुम्ही जाणार ऐकणार नाही महाराज आजपर्यंत आपण हेरी मेरी डाव खेळलो दिवस या खोट्या खेळामध्ये काय रे आता पन्ने लावून डाव खेळायचा महाराज पन्ने कसा म्हणायचा महाराज जर कधी तुम्ही हरल्या दिवाना जर कधी मी हरलो माणसे 12 वर्षाचा वनवास जर का 4 बोटाची लंगटी लावून मला हो महाराज हरी प्रधाना काय म्हणते मला आपू कोणला मी चांगला सांगतो असं ना चांगला सांगितलं आपण सांग लवकर सांग ती काय बोलली हा 12 वर्षाचा वनवास जर कधी मी हरलो तर मग 12 वर्ष वनवास अगोदर काढला शाबास आपल्याला भांडणार भेटणार का नाही असं ना 12 वर्ष तुमचे 12 लग्न मी लावून देणार बायको मिस करणार बस तूच करणार तेव्हा कामले मीच करणार नाही बायको अरे 12 वर्ष तुमचे 12 लग्न लावणार लावून देणार पण शेवट बायको मी तुम्हाला करणार हा तुम्हाला करणार नाही बायको असं कधी म्हणणार तुला करायची हा आम्हाला शर्त मान्य आहे महाराज तर कधी तू हरली माणसे या जेजुरगडाच्या झाडाला कच्च्या घरानं पाणी भरणार हो महाराज चालेल आम्हाला मान्य चाल डाव टाक आम्ही शेणभर बी थांबणार नाही प्रधाना शेणभरला का शेणभर 1 मिनिट थांबणार नाही मान मी म्हणलं शेणभर तिला शेण भरून द्या भरणार नाही प्रधाना हो घेते डाव या ना भाऊ काय सोडू का का दुसू किती दिवस उपाशी माझ्यावरती दिवा डाव कुणी टाकायचा वर्गा दिवा
टाकणार महाराज. आधी तू टाकणार असं नंतर नंतर मी टाकणार. काय सांगू दिवा तुम्हाला पहिल्या डावावरती काय काय बसणार दिवा डोक्याचा मंदिर असं ना 1 2 हे 3 नाही पडले देवा नाही पडले असं नाही पडले देवा अजून. अरे पडले हा तसे पडले दिवा असं ना हा डाव गजानन गणपतीला गेल्यावर काय म्हणजे मी टिकून गजानन गणपतीला गेला गेला काही हरकत नाही. देवा दुसरा डाव टाकणार. हा गेला माझा डोक्याचा मंदिर बर का. काशी काय ग इकडे पुढं शिपाई गेला समजा हो ना काय करू आपला डाव चित घेतो का पट घेतो बरोबर आपण पहिल्यांदा कोणत्या मांडला तुम्ही मी चित होता चितच घेऊ ना भाऊ असं का मग? म्हणजे आपण चित झालो पाहिजे बुवा. कस काय चित होईल मग तुला शिपान सांगून जाईल ना हा बरोबर तेच बरोबर करू ना आपण हा, महाराज होऊ द्या. हा पैसे टाका दुसरा डाव टाका टाका बरं. बरं. सगळा 1 2 3 थांबा पडला देवा थांबा काय ओपनला दुरी आली ओय ओप्पल दुरी आली महाराज हा डाव तुमच्या माता पिताला गेल्यावर काय माता पिताला गेला हो महाराज काय झालं मग आता मग पैसे आता ह्या दुसऱ्या डावावरती काय बसणार दिवा शेवटच्या डावावरती महाराज भरतारी पोशाख बसलो होतो असं ना आता तिसऱ्यामध्ये हा जेजुरीचा राम शिवलिंगी आधारी सर्व काही बसलो पायातला रत्नाचा त्याला दोला पण बसलो असताना असं ना 1 2 हे 3 महाराज देवा पडला पाचचा डाव पण पैसे साहेबाचा असं ना महाराज या या रे परमेश्वरा हा डाव तुमच्या गुरु महाराजांच्या नावाने गेला बर काय बरोबर आहे गुरु दासी, महाराजांच्या नावाने गेला 5 फटक्याचा मार देऊन देवाचे पूर्ण वस्त्र उतरून घ्यायचे काही हरकत नाही बाई. देवा, नको नको आपसात कपडे काढा आता नको नको ग भाळसा नका तुमची इज्जत हाताने घालू बाई ना. अरे 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 मला वाटलं आजपर्यंत आपण खोटा डाव खेळलो होतो मला एरी मेरी डाव खेळलो एरीबिरी खेळे आणि आज ते खरोखरची डाव होती देवा. नक्की खरोखरची नक्की होती. खरोखरची देवा. काढा काढा लवकर कपडे काढा. राहू दे, राहू दे, राहू दे, राहू हे दे. देवा आहे का काढा म्हणते मी नाही का ते काढा सांगा मग. हा नाही देवा आप सब काढू देवाला माहिती हा तेव्हा सगळे काढावं लागत तेवढेच नाही. हे पण हा इथे थंडीची मजा आहे मग आता माझ्या जीवाची जीवलग भंडारी पण तू घेतली माणसा सगळं काही हिसकून घेणार देवा. बदल आता राहू द्या. नाही देवा नाही काढ पटकन देवा एवढंच नाही मग? तुम्हाला 5 बोटाची लंग दिलवण्याकडे खाली ढकलून देणार. आम्ही लग्न आणतो बस बस तुम्हाला कोण म्हणणार पाहिजे जेजुरीचे मल्हारी हा घे 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 देवा तुम्हाला मी सांगते बाई साहेबाचं जेव्हा तुमचं लग्न जमलं होतं जमलं बाई होतं. साहेबाच्या वडिलांनी तुम्हाला अंडरपॅन्ट घेऊन होती लग्नाच्या बस्त्यामध्ये ती पण काढा देवा. काढा लवकर काढा. पण घ्यायची हो मग माझ्या म्हाताऱ्यानं बी घेतलं ते तुम्हाला काय साडी ब्लाऊज अमुक धमुक तुम्ही आम्ही हुंडा द्यायचा त्याच्यात हुंडा द्या तर हुंड्याचे पैसे दिले ते देवा. नाही नाही आता गुरुची काळाची हा दोन्ही. अरे तुम्ही देवाच्या काळात काय हुंडा होता का मग काय तशी होते काय पण मग घेतले होते ना देवाला कपडे गहू देल ते गहू बाप जेवलं होतं त्याच्यात म्हणून त्या मासाबाईने काय केलं महाराज देवाचा अंगावरचा 5 पोशाख उतरून घेतला घेतला देवाच्या 5 बोटाची लंगटी लावून 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 मासाबाईने देव तो गळा खाली लोटला महाराज. अरे वा पुढे काय झालं काय झालं देवाने हेंगडी घेतला संगतीला चालले गुळाच्या चंदनपुराच्या मार्गाला देवा कपडे घेऊन चालले का कोण म्हणलं नाही 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 मी कशाला घेऊ आता मजा येत तुमची देवा आता पण बरं वाटलं समजा मला. ही गोष्ट खरी आम्ही काढून बसतावलो भाऊ देव हरले ग मासाला डावामध्ये हरले म्हणून बताने देव सर्व काही हरले असताना कराचं खाली निघाले असताना आणि गेले कुणी त्या मानता मुलीच्या वाड्याला माता मुलीच्या वाड्याला आणि बोलणं करते की मानता मुरली की मानता मुळे माझा नमस्कार असू देवा तुम्हाला. नमस्कार नमस्कार देवा हो कधी येते तुम्ही बाई माझ्या वाड्याला. येण्याचं कारण असं झालं हे तरी कोणतं की ह्या माणसाला डावामध्ये पूर्ण काही हल्लो हा झाकाव झाकाव माझी काया ग मानता मुरली मी तुमचं अंग झाकवायचं हो काय हरकत नाही देवा. मी पण देवाची देवदासी बाई. देवाची माता मुरली. होती मी तुम्हाला खोटं बोलत नाही खरंच आणि खरं बोलत नाही. असं? कारण तुम्ही माझ्या वाड्यावरती आली आले बाई तुमची मी चरणसेवा करणार देवा. असं ना काही हरकत नाही ग माझी मानता मुरली लय दिवसानं येणं केलं माझ्या वाड्याला ना
वाड्यावरती आले तुम्ही बरोबर आनंदाने राहावे तुम्ही माझ्या वाड्याला बरोबर आहे तुमची चरणसेवा सुद्धा केली केली असताना देवा हो राहता ना मग ठीक आहे राहा म्हणून करताना देव मुक्कामाला राहिले असताना हो आणि मग काय झालं पुढे देव कसे निघाले त्या माणसा भाऊच्या वाड्याला बरं का चंदनपुराच्या मार्गाला कसे निघाले कसे निघाले माझ्या लाडक्या प्रधाना हे प्रधाना रे प्रधाना प्रधाना तेव्हा एखादी परसरामी सांगितली मी त्याला म्हणलं तुम्हीच म्हणून घ्या म्हणल्या का? चला तांबी या इकडं हा ते ना हाजरी दिलंच नाही ना या 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 अर्जुन दादा चला